हॅलो, आज आपण एक सायन्सचा टॉपिक डिस्कस करणार आहे. तो पण करंटशी रिलेटेड टॉपिक आहे. सो एक अवेअरनेस म्हणून पण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जसं तुम्ही एक नवीन शब्द ऐकत आहे आता, प्लाझ्मा थेरपी, अँटीव्हायरल ड्रग्स, ठीक आहे. तर एक आज आपण व्हायरस या बेसिकपासनं पुढे आज डिस्कस करूयात, ठीक आहे. तर व्हायरस, विषाणू मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो. हे बघा, व्हायरस जे आहे, जसं त्यावेळेस तुम्ही 5 किंगडम क्लासिफिकेशन, पंचसृष्टी वाचतो सजीवांच्या वर्गीकरणमध्ये, तिथे पण व्हायरसला, विषाणूला कुठे स्थान नाहीये. परत ज्यावेळेस तुम्ही पेशी सिद्धांत वाचतात, तर पेशी सिद्धांत हे पण व्हायरस विषाणूसाठी अपवाद आहे, त्याला ते लागू पडत नाही. का? कारण की व्हायरस हे काय आहे, लिव्हिंग पण आणि नॉन लिव्हिंग पण, ठीक आहे. आता याला आपण नॉन लिव्हिंग का म्हणतो, कारण जोपर्यंत तो बाहेर आहे, ठीक आहे, तोपर्यंत तो काय आहे, इनऍक्टिव्ह, तो काही करू शकत नाही. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याला म्हणू शकतो की जसं आपली CD प्लेअर, DVD आहे, ठीक आहे. CD मध्ये गाणे पण असतात, मूवीज पण असतात, पण जोपर्यंत तुम्ही त्याला प्लेअरमध्ये टाकणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे कोणते गाणे आहे, कोणते पिक्चर आहे, त्याचे क्वालिटीज काही माहीत पडत नाही. तसंच व्हायरस जोपर्यंत तो बाहेर आहे दॅट इज इनऍक्टिव्ह, ठीक आहे. पण जसं व्हायरस एखादा होस्टमध्ये जातो किंवा सेलमध्ये जातो, आपल्या शरीरात जातो, तो काय व्हायला लागतो, मल्टिप्लाय व्हायला लागतो, आणि तिथे तो काय होतो, ऍक्टिव्ह होतो, आणि मग तो त्याचे सिम्पटम्स किंवा आपल्यामध्ये ते त्रास तयार व्हायला लागतात. ओके, म्हणून त्याला आपण म्हणतो नॉन लिव्हिंग. आणि लिव्हिंग का म्हटलं जातं त्याला, कारण जे पण रचना आहे व्हायरसची, त्याच्यामध्ये बघा जेनेटिक मटेरियल पण आहे, RNA आहे, काही व्हायरस DNA याच्यापासून बनलेले असतात, त्याच्या एक आवरण आहे जे लिपिड्स म्हणजे मेद किंवा प्रथिनांनी बनलेले असतं आहे. लक्षात आलं? त्याच्यामुळे त्याला आपण लिव्हिंग म्हणतो. क्लिअर? ओके. आणि बघा याच्या दोघं प्रॉपर्टीज आहे, लिव्हिंग पण आणि नॉन लिव्हिंग पण. म्हणून बायोलॉजीमध्ये व्हायरसला काय म्हटलं जातं, बायोलॉजिकल पझल. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, आज आपण येणार आहे कोरोना व्हायरस संबंधी, ठीक आहे. आता जो पण कोरोना व्हायरस आहे, हे काय आज असं नाही का पहिल्याच वेळेस याचं इन्फेक्शन किंवा हा व्हायरस आताच तयार झाला आहे. हे बघा, हा खूप 1930 पासून कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन होत चाललेलं आहे. पृथ्वीवर त्याचं इन्फेक्शन सहन झाले आहेत. पण कोरोना व्हायरसचे विविध प्रकार आहेत, स्ट्रेन्स, ज्याला आपण बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये त्याला आपण म्हणतो स्ट्रेन. तर विविध स्ट्रेन्स आहे, पण आतापर्यंत जेवढे आपण बघितले आहे 7. किती प्रकार आपण बघतो? 7. या 7 पैकी बघा, जे 4 स्ट्रेन्स होते, प्रकार होते, ते जास्त हानिकारक नाही होते. त्याच्याने फक्त एक सर्दी, खोकला वगैरे झालं, गळं दुखतं आहे, तेवढे सिम्पटम्स बघायला मिळत होते. पण काही जे कोरोना व्हायरसचे स्ट्रेन आहेत ते काय होते, खूप त्याचं त्रासदायक, म्हणजे त्यात मृत्यू पण होत आहे त्या पेशंटचे, ठीक आहे. तर ते 3 प्रकार होऊन गेले आहेत. एक जो होता त्याला आपण म्हणतो सार्स, सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम, ते पण कोरोना व्हायरसमुळे झाला होता, ठीक आहे. पण वेगळा स्ट्रेन होता, तो आजच्या स्ट्रेनपेक्षा वेगळा होता, ठीक आहे. दुसरं जे होतं ते होतं मर्स, MERS, म्हणजेच मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम. आणि तिसरा जो आता आपण बघत आहे तो आहे ज्याला आपण म्हणतो COVID-19, किंवा या व्हायरसला एक नाव दिलेलं आहे N, म्हणजे नोवेल कोरोना व्हायरस, COV, आणि तो 19 म्हणजे 2019 मध्ये आला, म्हणून त्याला NCOV-19 म्हणून पण ओळखलं जातं. किंवा यालाच अजून टॅक्सॉनॉमी, व्हायरसची जी टॅक्सॉनॉमी आहे, जे नामकरण करतं व्हायरसचे, त्यांनी याला नाव दिलं आहे सार्स, म्हणजे सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम, COV म्हणजे कोरोना व्हायरस 2, ठीक आहे. आणि जो पहिला जो झाला होता सार्स, ज्याला आपण म्हणतो पण कोरोना व्हायरसमुळे झाला होता 2003 मध्ये, त्याला नामकरण काय आहे, सार्स COV-1. आणि आता जो आपण सहन करत आहे तो आहे COV-2. ओके. आता जो पण कोरोना व्हायरस आहे त्याचे आपण 7 स्ट्रेन्स बघितले. 4 जे आहेत ते काही जास्त, जसं सर्दी, खोकला, विंटर्समध्ये जे आपण आजारी पडतो, व्हायरल इन्फेक्शन होतं, ते आहे. पण जे 3 स्ट्रेन मी आता सांगितले ते कसे आहेत, खूप हानिकारक, लिथल ज्याला आपण म्हणतो तसे आहेत. आता आपल्याला कोरोना व्हायरस संबंधी बोलायचं आहे. याला कोरोना व्हायरस का म्हणतात, ठीक आहे. कोरोना याचे जर कधी स्ट्रक्चर बघितलं, तुम्ही टीव्हीवर पण बघत आहेत, काही सोशल मीडियावर बघत आहेत, की कोरोनाचं स्ट्रक्चर कसं आहे, गोल एक आपण बघतो आणि त्याला वरती असे स्पाइक्स आलेले आहेत. आवरण कसं आहे, स्पाइक्स आलेले आहेत,
ठीक आहे. आणि हा जो पण आवरण आहे हे कशाने बनलेला असतो आहे, जसं प्रोटीन्स आणि लिपिड्सने बनलेला असतो. प्रोटीन आणि जे स्पाइक्स दिसतात उभे उभे त्याला ते कशाने बनलेले आहेत, प्रोटीन्सने. आणि हा स्ट्रक्चर कसा दिसतो तुम्हाला, एक क्राउन सारखा. ठीक आहे, म्हणून याला काय नाव दिलेलं आहे, कोरोना व्हायरस. ओके. आता कोरोना जो व्हायरस आहे याचा जेनेटिक मटेरियल कधी बघितला तर याच्यामध्ये जेनेटिक काय आहे, RNA. का कशाने बनलेला आहे तो, RNA हा जेनेटिक मटेरियल आहे. ओके, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट आपण बघतो की आपल्याला आपल्या प्राईम मिनिस्टर पण सांगत असतात, इव्हन काय गाईडलाईन्स आहे त्याच्यात सांगितलेलं आहे की हात धुत चला तुम्ही, साबणाने हात धुवा, सॅनिटायझर लावा. त्याच्यामध्ये पण 70% पेक्षा जास्त अल्कोहोल असायला पाहिजे त्या सॅनिटायझरमध्ये. सो वाय, का हे जरुरी आहे का, कारण की मी आताच मला सांगितलं की त्याचं जो पण आवरण आहे कशाने बनलेलं आहे, मेद आणि प्रोटीन्सने. आता हेच एक सिंपल एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्या हाताला काय तूप वगैरे चिकट लागलेलं असते, इव्हन आपले कपडेंना काय ती ग्रीस वगैरे लागलं तर मम्मी काय करते, त्याच्या साबणाने धुवून टाकते तर ते लवकर ग्रीस निघून जाते, तेलकटपणा लवकर निघतो, है ना. तसंच जो पण व्हायरस आहे याचं आवरण कशाने बनलेलं आहे, लिपिड्सने आणि प्रोटीन्सने. ज्या वेळेस यांना कधी तुम्ही साबणाने धुतलं तर ते काय होणार, ते लिपिड्स जे आहेत ते डिझॉल्व्ह होऊन जाणार आणि हा व्हायरस काय होतो, तिथेच नष्ट होऊन जातो. सेम अल्कोहोल पण काय करतो, याला डिझॉल्व्ह करतो, विरघळून घेतो आणि तो व्हायरस काय होतो, मग नष्ट होऊन जातो. त्याच्यामुळे तुम्हाला हे सतत सांगितलं जातं की तुम्ही त्याला काय करा, सतत हात धुत चला, सॅनिटायझर वापरा. क्लिअर. ओके. दुसरी गोष्ट एक आता आपल्याला इथे बघायचं आहे की जे पण कोरोना व्हायरस आहे हे कसा स्प्रेड होतं. हे स्प्रेड होण्यामागे जसं आपण म्हणतो की थ्रू एरोझो, म्हणजे शिंक वगैरे झाली, म्हणजे जो पेशंट आहे, सपोज कोणाला इन्फेक्शन झालं आहे आणि तो कधी फिरला, त्याला माहित नाही का त्याला कोरोनाने अटॅक केलेला आहे आणि तो सतत फिरत आहे, त्याच्या बॉडीमध्ये आता कोरोनाचं लोड, कोरोनाची संख्या वाढत चालली, कारण जसं आपण म्हटलं की जसं जो शरीरात जातो, सेलमध्ये जातो, हा मल्टिप्लाय व्हायला लागतो. आता एक कोरोना व्हायरस शरीरात गेला तर त्याच्या खूप साऱ्या अनेक कॉपीज तयार झाल्या आहेत. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो रेप्लिकेशन. अनेक RNA किंवा अनेक व्हायरस तयार झाले आहेत. आता तो व्हायरस ज्यावेळेस शिंक येईल त्याला ते व्हायरस काय होतात, बाहेर पडतात. ठीक आहे, ते काय होणार आहे, हे व्हायरस जे आहेत आपला कधी तो संपर्क आला त्या सरफेसशी किंवा अशा माणसांशी तर तो व्हायरस आपल्या बॉडीला पण येणार आणि आपण पण कधी चेहऱ्याला, डोळ्याला हात लावलो, नाकाला हात लावलो तर हे व्हायरस आपल्या बॉडीमध्ये पण एंटर करेल आणि आपण पण कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकतो. लक्षात आलं. म्हणून तुम्हाला जास्त बाहेर फिरणं, लॉकडाऊन म्हणूनच केलेलं आहे ना गव्हर्नमेंटने, तर हे तुम्ही पाळणं पण खूप जरुरी आहे. ठीक आहे. आता झालं आपल्याला पुढे बघायचं आहे कोरोना व्हायरसची ट्रीटमेंट संबंधी. आता सध्या आपण वाचत आहे, पेपरमध्ये बघत आहे प्लाझ्मा थेरपी. ठीक आहे. आता प्लाझ्मा थेरपी जी आहे ती थिअरीमध्ये 2 ओपिनियन्स आपण बघतो. काही म्हणतात की ही चांगली आहे, लागू पडत आहे, आणि काही म्हणत आहे की ही बिलकुल पण लागू पडत नाही आहे. ठीक आहे. तर व्हॉट इज प्लाझ्मा थेरपी, पहिले आपण हे बघूयात. ठीक आहे. आता पहिले तर आपण समजून घेऊया प्लाझ्मा म्हणजे काय. प्लाझ्मा हा आपण जे पण आपली बॉडी आहे, रक्त माहिती तुम्हाला, ब्लड जो आहे याचा, ब्लडमध्ये कधी आपण याचं घटक बघितलं रक्ताचं तर याच्यामध्ये 55% काय असतं आहे, प्लाझ्मा. ठीक आहे. आता हा आणि उर्वरित जे असतं आहे ते काय असतात आहे आपली रक्तपेशी, म्हणजे त्याच्यात आपण रेड ब्लड सेल्स बघतो, म्हणजे लाल रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल्स बघतो किंवा प्लेटलेट्स, हे 3 रक्तपेशी मिळून उर्वरित घटक बनतं. पण 55% आपलं रक्त कशाने बनलेलं आहे, प्लाझ्मा. आता हा जो पण आपला प्लाझ्मा आहे, हा प्लाझ्मामध्ये अजून हा प्लाझ्मा कशाने बनलेला आहे, हा प्लाझ्मा याच्यामध्ये विविध प्रकारचे न्यूट्रियंट्स असतात, जीवनसत्व असतात, प्रोटीन्स असतात, इम्युनोग्लोब्युलिन्स असतात. म्हणजे प्रोटीन्सच एक टाईप ज्याला आपण म्हणतो इम्युनोग्लोब्युलिन्स, ज्यालाच आपण म्हणतो अँटीबॉडीज. ठीक आहे. आता हा जो पण प्लाझ्मा आहे हा दिसायला कसा असतो. ठीक आहे. कधी तुम्ही प्लाझ्मा हा कधी रक्तामधला प्लाझ्मा कधी वेगळा काढला, बघा रक्ताचे आपण सगळे घटक वेगवेगळे करू शकतो. तर रक्तामधनं 2 समज एक माझ्याकडनं रक्त काढला आणि त्या रक्तातला आपल्याला प्लाझ्मा वेगळा करायचा आहे, तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो प्लाझ्मोफेरेसिस. यामधनं काय होतं, रक्तामधनं वेगळा प्लाझ्मा काढला जातो. आता हा प्लाझ्मा कसा दिसतो, हा इट इज येलोइश इन कलर.
पिवळ्या रंगाचा दिसतो कारण याच्यामध्ये एक घटक असतो आहे बिलिरुबिन आणि इतर घटक असतात जसं मी सांगितलं त्याच्यात प्रोटीन्स असत आहे, अँटीबॉडीज राहत आहे, विविध प्रकारचे क्षार असतात, जीवनसत्व असतात, जे पण एन्झाईम्स आहेत ते असतात. कारण आपल्या बॉडीमध्ये हे सगळं पोहोचवण्याचं काम कोण करत असतं? रक्तामधील प्लाझ्मा. क्लिअर इथपर्यंत? ओके. आता इथे आपण बघणार आहे व्हॉट इज प्लाझ्मा थेरपी. ठीक आहे. आता प्लाझ्मा थेरपी काय? फॉर एक्झाम्पल इथे समजा की मला कोविड झाला म्हणजे व्हायरस कोरोना इन्फेक्ट केला आहे. ठीक आहे. आता माझ्या शरीरात ज्या वेळेस कोरोना गेला आणि आय एम अ हेल्दी पर्सन, ठीक आहे, माझी एज किंवा इतर एलिमेंट्स मला काही नाही आहे, माझ्या जेव्हा शरीरात कोरोना गेला तर काय होणार आहे? आपल्या शरीरामधला एक डिफेन्स मेकॅनिझम असतो ज्याला आपण म्हणतो, एक सिंपल लँग्वेजमध्ये बघूया, संरक्षण मंत्री असतो आपल्या शरीरामध्ये. तो काय करतो की हे जसं फॉरेन पार्टिकल, कारण हा जो व्हायरस आहे आपल्या शरीराचा भाग नाही आहे, हा व्हायरस काय बाहेरून गेलेला आहे, आपल्या शरीराचा भाग नाही, मग आपल्या शरीर त्याला राखणार नाही, तो त्याला मारायला सुरुवात करतो. पण हे डिफेन्स याला कोण मारतं? आपल्या शरीरात याच्याशी फाईट कोण करतं? तो कोण असतं आहे? अँटीबॉडीज. ठीक आहे. म्हणजेच काय होत आहे, ज्या वेळेस हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये एंट्री करतो, मी अगोदरच सांगितलं की व्हायरसच्या वरती काय असतं आहे? प्रोटीन्स राहत आहे. म्हणजेच काय झालंय की व्हायरस बरोबर तो म्हणजे प्रोटीन आपल्या शरीरात गेला, पण दॅट इज फॉरेन आहे कारण आपल्या शरीराचा तो भाग नाही. आता ह्या प्रोटीन आपल्या शरीराचा भाग नाही, पण ह्या प्रोटीनला नष्ट करायसाठी आपलं शरीर पण काय करत असते? एक नवीन प्रोटीन्स तयार करायला लागतात, जेणेकरून ह्या नवीन प्रोटीन म्हणजे जो व्हायरस आला याला आपण नष्ट करू शकणार. आणि यालाच आपण काय म्हणतो? आपली इम्युन सिस्टीम, प्रतिरोध क्षमता. ओके. आता मी हेल्दी आहे, मला कोरोनाचं इन्फेक्शन झालं आहे, माझ्यामध्ये कोरोना गेला, तो प्रोटीन गेला. आता माझं शरीर काय करणार? त्या प्रोटीनला नष्ट करायसाठी एक नवीन प्रोटीन तयार करणार. त्या प्रोटीनलाच आपण काय म्हणतो? अँटीबॉडीज. काय म्हणतो त्याला आपण? अँटीबॉडीज. आता हे अँटीबॉडीजला आपण अजून दुसऱ्या शब्दाने काय ओळखतो? इम्युनोग्लोब्युलिन्स. ठीक आहे. हे इम्युनोग्लोब्युलिन्स दोन प्रकारचे असतात, IgM आणि IgG. पहिले तयार होतो IgG आणि त्याच्यानंतर तयार होत असतात IgM, म्हणजेच हे अँटीबॉडीज. आणि हे अँटीबॉडीज मग काय करतात? आता मी हेल्दी असल्यामुळे माझ्या शरीरात हे लवकर मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार करायला लागल्या आणि ह्या कोरोनाच्या प्रोटीनला ते काय करतील? मग नष्ट करतील आणि मग माझ्यामध्ये ते मी लवकर रिकवर होणार. क्लिअर इथपर्यंत? ओके. आणि हे जे पण अँटीबॉडीज तयार झाल्या, हे जे पण प्रोटीन इम्युनोग्लोबिन्स तयार झाले, हे कुठे तयार झाले होते? माझ्या प्लाझ्मामध्ये. ठीक आहे. पण इन केस समजा असंच कोरोना एखाद्या सिनियर सिटीजनला किंवा ज्याची इम्युनिटी लो आहे किंवा त्याला इतर आजारपण आहे, जसं डायबिटीज आहे, इतर हार्ट एलिमेंट्स आहे किंवा तो इतर आजाराने ग्रस्त आहे, अशा पेशंटची इम्युनिटी ऑलरेडी कमी झालेली असते. अशा पेशंटमध्ये ज्यावेळेस कोरोना जातो तर त्यांचं शरीर लवकर अँटीबॉडीज किंवा तो प्रोटीन तयार करत नाही आणि त्याच्यामुळे काय होतो की कोरोना जो व्हायरस आहे या प्रोटीनची प्रमाण वाढत जातं आणि मग त्यांना दुसरे सिम्पटम्स बघायला मिळतात. जसं आपण बघत आहे की त्यांना पहिले सर्दी, खोकला, ताप येणार, मग कधी ते लंग्स पर्यंत, अजून पण त्यांच्या शरीरात एवढे अँटीबॉडीज नाही तयार झाले तर काय होणार? मग ते लंग्स पर्यंत जातं, न्यूमोनिया होतो आणि मग पेशंट जो असतो आहे कधी त्याची अजून इम्युनिटी नाही डेव्हलप झाली तर तो डेथ पर्यंत ते जात आहे. ठीक आहे. म्हणजे ते मरून पण जातात. का? कारण त्यांची इम्युनिटी तेवढी म्हणजे इम्युनोग्लोब्युलिन्स अँटीबॉडीज तेवढे तयार झालेले नसतात. क्लिअर इथपर्यंत? हे दोन केसेस, एक आपण पॉझिटिव्ह बघितलं की अँटीबॉडीज चांगले तयार झाले, ते लवकर रिकवर झाले. एक मध्ये नाही तयार होत आहे अँटीबॉडीज तर ते कॉम्प्लिकेटेड होत आहे केस. ठीक आहे. आता आपण इथे प्लाझ्मा थेरपी काय बघत आहे की जे रिकवर झाले आहेत लवकर, जसं फॉर एक्झाम्पल इथे मी एक्झाम्पल घेतलं माझा. आता मी रिकवर झाले, माझ्या बॉडीमध्ये तो व्हायरस आला, माझ्या बॉडीने त्याच्या अँटीबॉडीज तयार करून घेतले आणि त्याला नष्ट केले. आणि हे लक्षात ठेवा, हे एक वेळेस अँटीबॉडीज तयार झाल्यानंतर हे लाईफ लॉंगसाठी मला कोरोनाची इम्युनिटी माझे शरीर तयार करून घेत आहे. इव्हन फ्युचरमध्ये 10 वर्षानंतर पण कधी कोरोना व्हायरसने मला इन्फेक्ट केलं तर माझं शरीर त्याला काय करणार? माझ्या शरीराने ऑलरेडी ते अँटीबॉडीज तयार केले आहे, त्याला लगेच ते धरतील आणि नष्ट करून टाकतील. ओके. पण आता इथे आपल्याला प्लाझ्मा थेरपी ज्यावेळेस बघत आहे आपण तर काय होत आहे की प्लाझ्मा थेरपीमध्ये जसे हे अँटीबॉडीज प्लाझ्मामध्ये तयार झाले आहेत रिकवर पेशंटमध्ये, आता अँटीबॉडीज ऑलरेडी त्यांच्या शरीरात तयार झाले आहेत आणि जे लो इम्युनिटीचे पेशंट आहेत, जे रिकवर नाही होत आहेत, त्यांच्यात
अँटीबॉडीज नाही तयार झाले आहेत. आता आपण काय करतो, जे रिकवर झालेले पेशंट आहे, ठीक आहे, हे रिकवर झाल्यानंतर आफ्टर 14 डेज, लगेच पण नाही, 14 दिवसांनंतर आपण तो विलिंग असेल, पेशंट जो आहे रिकवर झालेला तो इंटरेस्टेड असेल की ओके मला माझा प्लाझ्मा डोनेट करायचा आहे पुढच्या पेशंटसाठी, मग तो काय करू शकतो, आपण काय करणार, रक्त काढणार. हे बघा, फक्त आपण आपल्या शरीरातून प्लाझ्मा काढू शकत नाही, आपल्याला होल ब्लड म्हणजे पूर्ण रक्त काढावा लागतो. त्या रक्तामधनं आपण काय करणार, जो पण रिकवर पेशंट आहे कोरोनापासनं, तो बरा झालेला पेशंट आहे, 14 दिवसानंतर आपण त्याचं रक्त काढणार. रक्तामधनं आपण काय करणार आहे, त्यातला प्लाझ्मा वेगळा करणार. त्या प्लाझ्मामध्येच काय अँटीबॉडीज आहे जो कोरोनाला फाईट करू शकतो. आणि हा जो पण प्लाझ्मा आपण ह्या पेशंटमधनं काढला आहे, हा प्लाझ्मा आपण काय करणार, जो दुसरा पेशंट आहे ज्याची इम्युनिटी लो आहे, तो स्वतः अँटीबॉडीज नाही तयार करू शकत आहे, तर त्यांच्या शरीरात आपण रेडीमेड वरतून काय टाकणार आहे, ते अँटीबॉडीज, जेणेकरून आता ते अँटीबॉडीज भेटल्यानंतर त्यांच्या शरीरातले पण कोरोना ते काय होणार, नष्ट होत जाणार. हीच आहे सिंपल मध्येच प्लाझ्मा थेरपी. आता इथे लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण रक्तदान करतो तर आपला ब्लड मॅच व्हायला, म्हणजे ज्यांना आपण रक्त देत आहे त्यांचा रक्त ब्लड ग्रुप मॅच व्हायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल माझं AB निगेटिव्ह आहे, तर समोर ज्याला मी रक्त देत आहे त्याचा पण ब्लड ग्रुप काय असायला पाहिजे, AB निगेटिव्हच्या, ठीक आहे. जसं जो ब्लड ग्रुप आहे तिथे मॅचिंग करावा लागतो ब्लड डोनेशनच्या वेळेस, पण प्लाझ्मा थेरपीमध्ये तसं नाही आहे. इथे मॅचिंगची गरज नसते, फक्त आपल्याला इथे काय द्यायचं, त्या पेशंटला प्लाझ्मा द्यायचं आहे. आलं लक्षात, इथे ब्लड ग्रुप मॅच केलं जात नाही. ओके, आता हे पॉझिटिव्ह आहे, ते बरं, आपल्याला हे चांगलं वाटत आहे की ओके रेडीमेड आपण प्लाझ्मा त्यांना देऊन दिले, ते बरे झाले. पण एक ग्रुप आपण बघतो आहे, काय इन्स्टिट्यूशन्स काय म्हणतात की हे वर्कआउट करत नाहीये, उलट पेशंट क्रिटिकल पण होत आहे, है ना. तर हे का होत आहे, फॉर एक्झाम्पल आता मला कोरोना झाला, पण इन केस मला अजून कोणतं एक इन्फेक्शन झालेलं असेल, तर त्या इन्फेक्शनने पण माझ्या शरीराने अँटीबॉडीज तयार केलेल्या आहेत. आता ज्यावेळेस आपण प्लाझ्मा देत आहे तर कोरोनाचे अँटीबॉडीज आहे, त्याबरोबर मला जो वेगळा इन्फेक्शन झाला होता XYZ जो पण, त्याचे पण अँटीबॉडीज आपण त्या पेशंटला देणार आहे, ठीक आहे. पण इन काय होत आहे, काही पेशंट काय होतात की ते नवीन जे वेगळ्या प्रकारचे अँटीबॉडीज जे त्यांच्या शरीरात नाही आहे, त्याचा अँटीजन, ते त्याला सहन करू शकत नाही आणि मग त्यांना अजून सिव्हिअर रिॲक्शन होते आणि मग त्यांना ती थेरपी लागू पडत नाही, अजून त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स तयार होत जातात. आलं लक्षात एवढं? ओके, आता इथे आपण दोन टर्म्स बघितले, अँटीबॉडीज आणि अँटीजन. अँटीजन म्हणजेच काय, जे फॉरेन व्हायरस आला त्याच्याबरोबर जो प्रोटीन आला दॅट इज अँटीजन, आणि आपलं शरीर जे त्याला प्रतिकार करायसाठी जे प्रोटीन तयार करत आहे त्याला आपण म्हणतो अँटीबॉडीज. क्लिअर? हे होते तुमची प्लाझ्मा थेरपी. आता अजून याचे दोन टर्म्स तुम्ही लक्षात ठेवा, इव्हन तुम्हाला मेन्समध्ये बायोटेक्नॉलॉजी पण आहे, त्या रिलेटेड आहे हे दोन पॉइंट्स. आता प्लाझ्मा थेरपी ही कधी सक्सेसफुल झाली, ठीक आहे, तर एवढा प्लाझ्मा, एवढे डोनर्स पण असायला पाहिजे ना, की ज्यांनी स्वतःहून येऊन, एवढे रिकवर पेशंट नाही येऊन की आम्ही ठीक आहे आम्ही आमचा प्लाझ्मा डोनेट करतो. आणि संख्या खूप आहे, आजच्या डेटला आपले 50,000 पेशंट्स झाले आहेत, त्यात बरेचसे कॉम्प्लिकेटेड पण आहे, ज्यांची इम्युनिटी डेव्हलप नाही, मग यांना आपल्याला प्लाझ्मा द्यायचं आहे, तर एवढं प्लाझ्मा उपलब्ध होणार नाही. मग त्यामुळे आपल्याला काय करायचं, याला सिंथेटिकली लॅबमध्ये तयार करायचे अशा अँटीबॉडीज, तर ती प्रोसेस आहे, याला आपण म्हणतो हायब्रिडोमा टेक्निक, आणि दुसरं आहे मोनोक्लोनल अँटीबॉडी फॉर्मेशन टेक्निक. या दोन टेक्निकद्वारे आपण बाहेर लॅबमध्ये त्या अँटीबॉडीज मोठ्या प्रमाणात तयार करू आणि ते पेशंटमध्ये दिले जातील. क्लिअर इथपर्यंत? दिस इज अ प्लाझ्मा थेरपी. इवन जसं आपण बघतो वॅक्सिन्स जे आहेत आपले, डिप्थेरियाचे, टिटॅनसचे, ठीक आहे, स्वाईन फ्लूचे, ही जी पण वॅक्सिन आहे सेम ह्या पद्धतीनेच तयार झालेली आहे, ठीक आहे. पण यात आपण हे जे पण अँटीबॉडीज होते हे तयार करण्यासाठी लॅबमध्ये केले. इवन आपण जे कोण्या प्राण्यामधनं घेतले होते, हे हॉर्समधनं, ठीक आहे. पण कोरोनाचं काय होत आहे की हे अजून कोरोनासाठी हे अँटीबॉडीज घेण्यासाठी आपल्याला ह्युमन बेन्सच वापर करावा लागेल, कारण अजून तरी एक US मधले सिंह वगैरे सोडले तर अजून दुसऱ्या प्राण्यांमध्ये कोरोनाचं इन्फेक्शन झालंय अजून कळलेलं नाही आहे. कारण दुसऱ्या प्राण्यांमध्ये पण कधी हा इन्फेक्शन झालं तर सेम त्यांची बॉडी पण अशा पद्धतीनेच अँटीबॉडीज तयार करतील, ठीक आहे, आणि मग ते अँटीबॉडीज आपण घेऊन इकडे तयार करू शकतो.
आलं लक्षात? ओके, तर हे आहे प्लाझ्मा थेरपी बद्दल. ओके, आता नेक्स्ट आपण अजून बघत आहे एक हायड्रोक्लोरोक्विन बद्दल होतं की भारताने आपण बरंच एक्सपोर्ट केलेलं इतर कंट्रीजला हायड्रोक्लोरोक्विन. तर हायड्रोक्लोरोक्विन ही जी पण ड्रग आहे, ही जी पण मेडिसिन आहे, ही अँटी मलेरियल आहे. ही मलेरियासाठी आपण भारतात वापरतो. पण असं होतं की हा जो ड्रग आहे हे पण म्हणजे कोरोनाच्या पेशंटला बरं करत आहे असं सांगत होते, पण परत स्टडीजमध्ये कळलं की याचं काही एवढं रिझल्ट नाही आहे. लक्षात आलं? ओके, दुसरा आता US क्लेम करत आहे. USने सांगितलं आहे की एक त्यांनी अँटीव्हायरल म्हणजेच काय, व्हायरस विरोधी एक ड्रग तयार केला आहे. तो ड्रग आहे रेमडेसिविर. हे बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये ड्रग्सचे नाव दिलेले असतात, विचारतात हे कोणत्या प्रकारचं औषध आहे, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, किंवा विचारतात की कोरोनासाठी USने, कारण याचे रिझल्ट चांगले येत आहे रेमडेसिविर या ड्रगचे, अँटीव्हायरलचे. तर याच्यावरनं खूप होप्स आहे की हे एक चांगलं औषध राहणार. पण स्टील डेट अजून तरी एक परफेक्ट मेडिसिन किंवा ट्रीटमेंट कोरोनासाठी उपलब्ध नाही आहे. वॅक्सिन्स तयार करायचा प्रयत्न आहे, पण कोरोना हा लवकर म्युटेशन होत आहे. म्युटेशन म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये लवकर चेंजेस, त्यांचा जेनेटिक मटेरियल जो आहे यांच्यामध्ये बदल होत आहे. बदल म्हणजे टोटल 100% बदल नसतो, 1% पण बदल असला तरी त्याला आपण म्हणतो म्युटेशन. आणि हे म्युटेशन हे क्विक होत असल्यामुळे अजून तरी वॅक्सिन तयार झालेली नाही आहे. क्लिअर इथपर्यंत? ओके, तर हे होतं तुमचं कोरोना बद्दल. ठीक आहे, सो काळजी घ्या. आज भारत आपण पण एक क्रिटिकल स्टेजमध्येच आहे. खरं बघायला गेले तर टिल डेट आपले 50,000 पेशंट्स झालेले आहेत. सो बी अ रिस्पॉन्सिबल सिटीजन. जे गव्हर्नमेंट सांगत आहे, हूचे जे गाईडलाईन्स आहेत ते फॉलो करा. याबद्दलचं सायन्स पण आज मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. बघा, ब्लॅकबोर्ड नाही आहे घरी असल्यामुळे, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट मला फिगर्स न काढता सायन्स शिकवणं, पण स्टील आपण प्रयत्न केला आहे. इवन तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला अजून काही नवीन आयडिया असतील तर तुम्ही नक्की शेअर करा. ठीक आहे, अभ्यास करत चला. आणि अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. इवन दो सांगितलं आहे की आता एक्झाम्स भरती होणार नाहीये, पण ज्या परीक्षेचं नोटिफिकेशन येऊन गेलेलं आहे त्या परीक्षा कंडक्ट होणार आहे. आणि ऑलरेडी तुमच्या परीक्षेच्या तर डेट आलेल्या होत्या ना, तर तुमच्या परीक्षा तर होणार आहेच. तर अभ्यास करत राहा, स्वतःला रोज अपडेट इम्प्रूव्ह करत चला. ठीक आहे, सो थँक्यू, गुड डे.